मोगाच्या आसरे टीव्ही वीक्षकांनो, जेजू ख्रिस्ताच्या पवित्र नामान बवार्थाचे सत या कार्यक्रमाक हांव तुमकां स्वागत करता. आज आमच्या मध्ये चर्चा करचे खातीर पास्टर पीटर क्वाड्रस आनी पास्टर पुल्लोस आसात. तुमकां ह्या कार्यक्रमाक हांव स्वागत करता. मोगाचेनो, फाटल्या सबार तेंपातावन ह्या कार्यक्रमा मुखांत आमी जायते चर्चे करून आमी आयल्या. आमची आशा एकच जावन आसा, कोंकणी उलोवच्या लोकांनी सत कळोवंक जाय आनी सत तांणी जाणा जावन तांच्या जिवितांत एक वर्तें बेसांव तांणी जोडूंक जाय, इतलेक आमची आशा जावन आसा. हर एक मनशांनी जेजू क्रिस्ताच्या पुनर येण्याक तयार जावंक जाय म्हणून देवाच्या उतरांत आमी पळयत ते आसा. खंडीत आमी पात येता हे कार्यक्रम तुमकां आशिर्वाद जावन आसा म्हणून. आज आमी चर्चा करूंक असो विशय जावन आसा महिमे विशयांत. या देवाची महिमा, देवाक दिवच्या महिमे विशयांत आज आमी चर्चा करूंक वेतले. हांव पयलें पास्टर पीटर क्वाड्रसाक सवाल विचारता, देवाची महिमा म्हळ्यार कितें? देवाची महिमा म्हळ्यार देव जो आसा परिशुद्ध, आमी त्या परिशुद्ध देवाक आमी आत्म्यान सदां आराधना करतना ताजी परिशुद्ध ती कशें ते सर्गार कशें तो महिमेंत तो आसा की ती सेम महिमा शे अभिषेक आमच्या मद्याक देवन येता. कित्याक देव सर्गार तो इतलो महिमेंत 24 hours कितलेशे आंज बुडवे ताका दिमेर पडून परिशुद्ध परिशुद्ध सर मानाक सर आराधना योग म्हणटा आराधना करतात. आनी त्या देवाक आमी एखाद्या आत्म्यान सतान ता पवित्र पडून आमी आराधना करतना ताजी ती शकीना ग्लोरी ती महिमा आमच्या मध्य देवन येता. आनी ती महिमा देवन येताना ते देवाचे ते मिराकल पावर, ती हिलिंग पावर, ती सुडका, ते आशिर्वाद समाधान आमी अनुभव करूं शकता. आमी वय आमी पळयता रोमागराम पत्र 3 वस्वर 23 वळ, हर एक मनशान पाताक कादार देवाची महिमेंत वांटिले जावचे बाग होगड्याला म्हणटा. वय देवा कशें आदावान नेव्यान पाताक केलें ते पयलें देवाच्या महिमेन ते बरो नासलें पाताक करच्या पयलें, आनी निश्कळंक ती जावन आसलें. खेदर तांणी पाताक कादारलें, देवाच्या महिमेंत वांटेले जावचे बाग तांणी होगडायलें न्ही पास्टर. पूण आज तीच महिमा जेजू क्रिस्ता मुखांतर आमकां पाटी मेळटा न्ही. पास्टर, तुमी देवाची महिमा म्हळ्यार कितें म्हण सांगतात? देवाची महिमा, देव महिमेंत वस्ती करता असो देव जावन आसा. आज आमी देवाक महिमा करीची. देवाक परमेश्वरान आमी कीर्तनांत कीर्तन 50:23 आमी वाचताना देवाक स्तुती आनी स्तोत्र स्तुती आनी आराधन मांद्र जाय आसलें. आनी खंयचेय देव मेसवाना. कीर्तनाच्या बुकांत 50व्या वस्वरान 23 वळ सांगता, कोण स्तुती आनी आराधन म्हाका करता तो म्हाका मान देता. आमी आमच्या जिवितांत देवान कितें आमकां उपकार केला रे, आमी ताका स्तुती आनी आराधन दिसे, महिमा दिवंक जाय. देव ताची महिमा आनी कोणांकी सोड देना. आमी इसाया पुस्तकान आमी 40 आनी 2 वस्वर 8 वस्वर आयझाया 40 chapter 8 वर्स. ताची महिमा तो कोणाय दुसऱ्यान सोडून दिना. देखून आमी एका जाग्यार आमी देवाक महिमा दिवून जायचे. महिमा आमचे मेन जेजू एशिया 42 न्ही. वय एशिया 42 महिमेंत वस्ती करता देव ताका आमी महिमा दिवून जायचे. देखून आमी खंयचे एक काम करतना कोलोसियस चॅप्टर 3:17 आमी वाचता आसतना एक कामां जरी आनी आमकां पवित्र पुस्तकांत वाचयत आमकां कोलोसियस 3:17 कोलोसो घरा बरयलें पत्र 3 वस्वर 17 वळ. उतरण जावं करण्यान जावं जे कितें तुमी करतात ते सकड सोम्या जेजूचे नांवे करा, ताजे मरेपाद दावाक बापाक अर्गां दिया. आमी कितें काम करता जाल्यार मूळ भाशेंत महिमा दिया. मूळ भाशेंत महिमा दिया. आमी कितें काम करता जाल्यार आमी जेजूच्या नांवान करून सरसर बापाक आमी महिमा दिवचे. देव महिमेंत वस्ती करता ती महिमा तो कोणाक सोडून दिना. देवाक आमच्या उतरांनी हर एक अंतो आमी देवा उखलून धरूं जाय. फर्स्ट प्रिफरन्स देव तो ताका महान महिमा तो. आमी आमची ग्लोरी ताजी महिमा आमी काणूंक नजो né? Amica mãe macana eu nem outra ti. Que tá Exodus chapter 20 verses 5 ante pede tá
म्हजी महिमा दुसऱ्यांक सोडना स्वगौरव सांबाळता तुझो देव आणि निर्गमनाच्या बुकांत 34वा वस्वर 34वा वस्वर 14व्या वळींती 34 न कंती विमोचन काढण्यात आम्ही पळयता म्हजी महिमा दुसऱ्यांक सोडना म्हणटा देव आणि बऱ्या करण्याद्वारे देवाचे नाव महिमा जाता मते सुवार्तान 5व्या अध्यायान आम्ही वाचत असताना 16वा वस्वर असताना मॅथ्यू 5:16 5:16 आम्ही वाचत असताना आमची बरी कामां आम्ही या संसारान आम्ही बरी कामां करीचे करेक्ट करेक्ट जेजू कसा विश्वास डिफरंट रितीन आम्ही देवाक महिमा देऊ जाता वय तातूं एक जावन आसा की बरी कामां बऱ्यो करण्यो बरे करण्यो कर्ण आमी बचाव जायना बचाव जायना पूण बचाव जाल्लो उद्देश बरे करणे करच्या खातीर वय वय ताच्या उपरांत आमी वय पूण बचाव जावन आमी कितें बरे करणे करता तातूंत जावन देवाक महिमा जाता बचाव जायनासतना बरे करणं देवाचे नाव महिमा जायना जायना बरे करण्याद्वारे देवाचे नाव महिमा महिमा जाता आमकां विसला देवान बरे काम करच्या खातीर बचावी जडल्या उपरांत आमी बरे काम केले तितून देवाचे नाव महिमा जाता खंयचे रियक प्रोग्राम आमी केल्यान जाल्यार देवाचे नाव एपेस 2:10 वळी सांगता आमी बरे करणे करच्या खातीर क्रिस्तांतय आमकां नेमाक केला बरें काम करच्या खातीर आनी दुसरे आमी पळयता पवित्र पुस्तकांत जुवांच्या अध्यायान आमी 15 आनी 8 वचन आमी वाचया तुम्ही यथेष्ट फळ दिवन म्हजे शीस म्हूण दाखोवन दिल्ल्यात म्हज्या बापाची महिमा प्रगट जाता तुम्ही यथेष्ट फळ दिवन म्हजे शीस म्हूण दाखोवन दिल्ल्यात म्हज्या बापाची महिमा प्रगट जाता यथेष्ट फळ दिल्यार मात्र बापाची नाव महिमा जाता फळ खंयच्या रितीन दिवचे पास्टर आमी फळ कशें दिवचे फळ दिवचे म्हणल्यार आमकां आमची सुवार्थ प्रगट करचे स्वर्ग प्रगट करणं कष्टान असल्या मनशाक जेजू क्रिस्त सत देव म्हणून सत्यान आत्म्यान आराधन करून ताका हाडून जाल्यार तेन्ना ताका सत जाता सल्वेशन जाता जुवांची शुभ 15 वर्सां 16 वर्स सांगता तुम्ही म्हाका विसरून काडूं हांवें तुमकां विसरून काडलां तुम्ही यथेष्ट फळ दिवंक जाय आनी ते उरच्यात आसलेले फळ दिवंक जाय त्या वरवीं म्हणजे देवाक महिमा जाता आमकां देवान विसरून काडलो उद्देश फळ दिवच्या खातीर म्हळ्यार फळ म्हळ्यार कसं लागे म्हळ्यार अनेक रितीन आमी सांगचे जाल्यार क्रिस्त ते आयिल्ल्या उपरांत ह्या बाच्यावी सोडल्या उपरांत आमच्या जिवितांतले स्वभावांतले बदलावण आमी पवित्र पुस्तक गलातियांत 5 अध्याय 22 वचनांत आमच्या स्वभावांत बदलावण जाल्ले म्हाका फॉर एग्जांपल चिंत्या पास्टर पुल्लोस काल पर्यंत स्वरूप येतलो बेबदेपणां करतलो काल पर्यंत बायलेक मारतलो काल पर्यंत स्वरपणां करतलो काल पर्यंत संवसार रितीन जियेतलो सडनली पळयत आसतना कोणाकी आज तो पवित्रपणाचें जीवन आसा सोरो सोडला वायट सोडला आनी आज क्रिस्ताचो पटलाव करता आतां पवित्र पुस्तक आयिल्ला हे पळयतना देवाक महिमा जाता न्हय हय ते जाल्यार आतां पयलेचे स्वभाव तेजे ना पयलेचे स्वभाव सोड न्हू आतां एक ते सेकंड फळ दिवचे म्हळ्यार स्वभावांत बदलावण आमी हर एक संवसारांत आमी आमचे दिसपडते जिवीत आमी जियेत आसा संवसारांत जियेत आसा आमी काम करच्या जाग्यार मुस्ताना सोरपणां करतात मुस्ताना काम सारकें करिनात आपल्या धन्याक सारकी मान दिनात फाटल्याने धन्याक गुणगुणटात विरोध उलयतात हे पुरा पूण देवाचे भुरगे सत्य आमी देवाचे भुरगे वय जाल्यार आमच्या धन्याक आमी मान दिता धन्याक आमी खाल जाता आमचे सारको टायम आमी काम करता थंयसर आमी कामान सोरपणां आमी करिना थंयसर आसलेले खंयचे आमी सोरिना हे आमचे आनी तांचे लागी हर एकल्यांक आमचे काम करचे सांगत आसलेल्यांक मर्यादून उलयता हे आमचे सगळे स्वभाव पळयल्या वरवीं देवाक महिमा जाता की तांणी देवाची भुरगीं तांकां व्यक्ती निज क्रिस्तांव म्हळ्यार कोण म्हूण तांकां समजता आज निज क्रिस्तांव कोण गोमट्याक खुरीस घालून लाद्रू पेद्रू म्हूण नांव दवरून आज जे कितें संवसारांत बेबदेपणां करना आसात दुकरामात सोरो काणून हे निज क्रिस्तांव लोकां संवसाराच्या नदरेंत निज क्रिस्तांव कोण देवाचे उतरा प्रकार बादशाह जोडणं म्हळ्यार पाताक करडून जिणी बदलून जेजू म्हजे खातीर ह्या संवसाराक केल्लो जेजू म्हजे खातीर कुर्सार मेलो म्हजे खातीर ताका निके पेलो म्हजे खातीर तिसरे दिसा मोरणांतलो परतन जोदलो म्हूण काळजांत सत्मानून तोंडांत उसारून जेजू म्हजो देव आनी सोडवंदार म्हणून ताणें स्विकार करून देवाच्या उतराक विधेय जावन बापाच्या पुताच्या पवित्रात्म्याच्या नांवान उदकांत पडून पयसताना घेवन देवाच्या उतरा प्रकार करून चलतात आनी सारकें फळ दिवन आसा ती जावन आसा देवाचे भुरगीं देवाचे देवाच्या उतरा प्रकार देव तांकां मेसू जाता
वय आणि ताचे आराधन देव मी स्वता वय आणि ताच्या फॉलाद्वारे देवाचे नाव महिमा जाता Correct. देव संतोष भोगता वय आणि ताजेर देव मोग करता हम्म. तशें जाल्यार देव बऱ्या तरान मोग फळ दिल्ल्या वरवीं आमी फळां दिल्ल्या वरवीं देवाक महिमा जाता महिमा जाता करेक्ट न्हय हय फॉलाद्वारे देवाक महिमा जाता आमच्या बऱ्या करण्याद्वारे बचावी जातल्या बऱ्या करण्याद्वारे देवाचे नाव महिमा जाता आनी की पवित्र पुस्तकांत मस्त उदाहरण देवाचे आमकां महिमा दिताचे विशयांत आमकां पवित्र पुस्तकांत पळोवंक जाता मुस्ताराचे देवाक कशें आमी महिमा दिवं देवाचें नांव कशें आमी वयर उबारूंक जाता. वयर उबारूंक जाता आमच्या जिवितांत देवाचें नांव आमी वयर उबारी जाय दीस देव एकलोच देव वय दीस देव एकलोच ताका सत्यान आत्म्यान आराधन करीत तेंत उदोळप आमी उसारलेले उतार Isaiah 42:8 कीर्तन ಏಷಯ 42:8 वय एजाचो बूक 2:2 स्वर 8 बोर्ड तें कितें सांगता म्हजी महिमा हांव मुर्तेंक हांव सोडून सोडून दिना देव कितें सांगता वय देव मूर्ती म्हजी महिमा हांव मुर्तेंक हांव सोडून दिना वय देव मूर्ती न्ही मूर्ती न्ही देव जिवो जीव देव एक उतार आमी वाचया आमी आपोस्तलाचे कृत्य 17 स्वर 20 आनी 9 वड 20 आनी 9 आनी 30 वड Acts 7:29-30 Acts chapter 17:29 and 30 उतार तर आमी देवाचे संतत वय जाल्यार देव मनशाचे कलेन वा चतुरायन केल्ले भांगाराचे वा रुपयाचे वा पात्राचे मूर्ती सारको म्हणून आमी लेखी नये आमी लेखूंक नजो वय आमी देवाची संत देवाची भुरगीं जाल्यार कशें आतां आमकां जल्म दिलो कुडींत आवय बापूय ती तांची संतत आमी वय जाल्यार ती जिवी म्हणून आमी समजता म्हणजे आमचे पप्पा मम्मीक आमी कशें आमी रेस्पेक्ट करता आनी समजता ती जिवी ताका जीव आसा तांकां तशेंच देवाची संतत म्हणून आमी समजता आनी वळखता जाल्यार तोय पत्राच्या मुर्ते सारको म्हणून आमी लेखूंक नजो आनी 30 उतार आतां ज्ञानार्पणाच्या काळार देवान मनशाक रियायती दाखयली ते नीज पूण आतां सगळ्या सुवातांनी असला समेस्त मनशांनी पाताक रडून जिनी बदलेचे म्हणून तो परमयता ज्ञानार्पण असो काळ आसलो गोतून वय वय गोतून आसना जाणा जाल्ल्या पर्यंत पाता करून देवा ते परतोंक जाय वय वय आज पाताक रेडाची आनी जिनी आमची बदलीची पळय तशें जाल्यार मुर्त्यांक आमी दवरून मुर्त्यांक आमी देवा दिवचो मान येत गे ना ना बिलकुल नजो बिलकुल नाही कितें म्हणटात त्या विशयान तुमी देव कितें म्हळ्यार देव जावन आसा जिवंत देव देवाचो पयलो उपदेश सांगता एका नेजा भायर कसलो देव आसूं नजो म्हणून त्या देखून देव जिवंत जाल्यार मागीर दुसरें कमेंटमेंट म्हणटा अंतराळ जावं प्रती जावं प्रती दंडीपना जावं कसलेय रुपणी तुमी करूं नजो ताका देव म्हूण तुमी उचारूंक नजो आमींत ते आतांत करता वय हे कलाकारान आतांत करचे वय आनी आमींत ताका आड पडटा हाड पडचे वय आमीन ताका उखल नरता वर्सां घातले थोड्या मुर्त्यांक धूळ पडटा वय आमीन ते पुसूंक जाय वय ताका बरें करूंक की वायट करूंक की सकत ना त्या मुर्त्यांक वय आनी आमी ताका आड पडटा वाती पेटयता ताका मान बगयता हे सगळें करता आसतना आमी जिवान तो देवाक दिवची महिमा त्या मुर्तेक आमी दिते आसा वय देवाच्यो तो सांगता जुवांव 4:26 देव आत्म जावन आसा देव आत्मानी आत्म्यान सतां ताजें आराधन आमी करूंक जाय आराधन करता आसतना आत्म्यान आनी सतां म्हज्या नांवान वय जेजू सांगलें म्हज्या नांवान दोग येत एक जाण खंय मेळटा ते हांव आसा मॅथ्यू 18:19 आनी 20 वळींत आमी पळयता वय वय जेजूच्या नांवान मागतना जेजू आमकां दिता वय त्या नांवाक आमी आराधन करूंक जाय वय जेजू क्रिस्ताच्या नावाक आमी आराधन त्या नांवाक आमी मान बगोवंक जाय त्या नांवाक आड पडोवंक जाय त्या नांवाक आमी वयर उखलूंक जाय वय करेक्ट सारकें पूण आज देवाच्या उतराचे समजणी नासतना आज जायतो आमचो क्रिस्तांव लोक घरांनी मुर्त्यो दवरून जेजूची मुर्ती या जेजूचे रुपणे आमी पळयता या खंयच्या संत भक्तांच्या मुर्ती आमी पळयता मरयेची मुर्तेक आमी पळयता घरांनी मुर्त्यो उखून हरचे आमकां पळोवंक मेळटा हे एक रितीन आमी पळोवंक गेल्यार देवाच्या उतराची समजणी नासतना म्हूण सांगीत गे भास्टर वय एक देवाचो समज म्हळ्यार देवाचो सांगता कोण पळय देवाक जिवंत म्हूण तो एक्सेप्ट करना तांचे दोले सैतानान या अंतकर सैतानाचे दोले कुड्डे केलात म्हणटा देव सुद्दां आनी तांच्या कान केप्पे केलात म्हणटा आनी ता देखून तांकां त्या दोळ्यांक धंगाण गेला सैतान ता देखून तांकां सत तांकां समजना ता देखून ते देवाची उतर आमी चिंता वाचिनात वय आनी रियल कोण देव सुद्दां वाचता तांकां देव उगडापण दिता वय न्ही तशें जाल्यार 7 जाणां जावन ताणें कितें करूंक जाय प्रश्न आज सांगा
तानी सत जाणा जाल्यार आज आमी पत्त्या तांगे एक टी माध्यमा दामान चुकते गेला ही उतर ते आयकूंक जाय आयकले उतर ताचा पवित्र पुस्तकांत ताणें बरोवन उपळोवंक जाय कितें आमी सांगता ही उतरां ताणें आयकूंक जाय आयकून ताचा पवित्र पुस्तक वही म्हणून पळोवन ती उतरां ताणें अर्थ एक्सेप्ट केला स्वीकार केला हे उतर तांकां सुटका दिता सत म्हणून कित्याक म्हळ्यार देवाचे उतार मातसोच जावन आसा वय पवित्र आत्म्यान प्रेरेपित केल्ले बरयले देवाचे उतार वय हे उतार मात सत वय दुसरो सामुएल 23 चॅप्टर वर्सेस 2 सेकंड सामुएल 23:2 ते दावीद सांगता देवाचे उतार म्हज्या भितर प्रेरेपित जाले आनी त्या वरवीं हांव उलयलो करेक्ट दुसरं तिमोथी 3:16 वळीन ती पळयता हांव देवाच्या आत्म्याच्या प्रेरणाखाल बरयलें देवाचें पुस्तक पयलीं पुस्तक ओके दुसरे पेद्रू पयलो अवसर 20:21 सेकंड पीटर 1:20-21 ती आमी पळयता हांव ती देवाच्या एक प्रवाद देवाच्या आत्म्यान प्रेरित जावन बरयलो वय हे पवित्र पुस्तक देवाच्या उतराच्या प्रेरेपणाखाल बरयल्या वरवीं ते देवाच्या आत्म्याद्वारे आयलेले आलोचना वय मनुष्याची आलोचना न्ही स्वत आलोचना कोणी बरयला ताजी आलोचना न्ही देवाच्या आत्म्याची आलोचना वय आमी मान बघोंक जाय या देवाच्या उतराक वय मनशान केल्या खंयचे कायद्याक न्ही मनशान दिले केल्ले कायद्यो नियमा रिती रिवाजो आमकां सुटका दिनात आनी बाचावी हाडनात आमच्या जिवितांत पेद्रूचे पयले पत्र पयलो अवस्वर 18 वळ सांगता 18-19 वळ तुमकां सुटका जाल्ली रुपान या भांगारान न्ही या आई बाबेन कातावेन रक्ताच्या शिडयेच्या रक्तान वय न्ही जेजू क्रिस्ताच्या रक्तान आमकां सुटका आनी जेजू क्रिस्ताच्या रक्तान आमची पदकां दिलात बक्षतात वय देखून आमचे महिमा आमी देवाक मात्र दिजे मूर्तेक आमी महिमा दिवंक नजो न्ही सेकंड आनी काल देवदूतांक महिमा दिवंक नजो देवदूत तुमी कितें म्हणटात देवदूताक आमचे साम्स आमी 91 वरतना आमचे रक्षणा खातीर सलोसां खातीर आमकां आनी किर्तन सलोशां खातीर आमकां आमचे प्रोटेक्ट करूं एंजल्साक देवदूतांक आमी आराधना करूंक ना आराधना एकच निज देवा एकल्याक मात्र आनी सांत भक्तांक आराधना करूंक त्या विशयान काय आधार आसा की देवदूतांक आराधना करूं नजो म्हणून देवदूतान जुवांच्या उडापणान आमी वचता आसतना 19 अवस्वर 9 त्या वेळ घडये ते 22 अवस्वर 8 आणि 9 दोन घडे आसा दोन घडे आसा ते वाचूंक पळय एक 19 9 आणि 10 रेव्हेलेशन 19:9-10 आणि रेव्हेलेशन 22:8-9 तेदवा देवदूतान म्हाका सांगलें हें बरें सेल्यसा लग्न उत्सव आसा जेवणाक आपयलांत ती बागी उपरांत ताणें म्हळें ही देवाची उतरां करी तितल्यार ताका आराधना करूंक म्हूण हांव दिम्येन पडलो पूण ताणें म्हाका म्हळें ना तशें करिनाका हांव तुजे बरीच आनी तुज्या भावा बरी जेजूक साक्ष दितलो एक सेवक देवाक मात्र आराधना कर देवदूत खुद्द सांगता म्हाका आराधना करिनाका वय हांगा स्पश्ट रितीन सांगता देवदूत सांगता म्हाका तूं आराधना करिनाका तुम्ही सांगल्या भशेन हेब्रेवकारां पत्र पयलो अवस्वर 14 वळ सांगता ते वाचया एक्चुअली देवदूतांक कोण बचाव जाल्यांत तांच्या सेवे खातीर सेवाचे आत्मे जावन देवान दिला आमची सेवा करचे खातीर देवान दिला सेवा करचे खातीर पूण मनीस कितें करता देवदूतांक महिमा दिवची आमकां पळोवंक मेळटा न्ही देवदूत आराधना करचे या महिमा दिवची आमकां पळोवंक आमकां मेळटा मस्त दूख भोगता थोडे देवदूताची पिंतुरा समेत करून आराधना करतात आमी पिंतुरा धरूंक ना पिंतुरा धरून की ना देवदूतांक आराधना करून वाचा म्हणल्यार हांगा म्हणटा तर सगळे दूत देवाचे सेवक न्हय बाचावी जोडटाल्यांची सेवा करूंक म्हूण तांकां धाडले न्हय आमच्या सेवे खातीर बाचावीच्या जोडल्या कोणे तर सेवे खातीर आत्म्या दिल्या देवदूताच्या आत्म्या देवदूतान दिला देवान पूण आमी कितें करता कोणाक आमच्या सेवे खातीर दिला तांची आराधना करता समाज न्ही आमी तांकां आज्ञा काम दिजे देवदूतांक आमी काम दिजे कित्याक किर्तनाचो बूक 34 कीर्तन 7 वळ सांगता कोण ताजे बिरांतेन देव बिरांतेन चलतात तांच्या सुत्त देवदूताचे सैन्य दट्टा काय देव आमची सेवा करूंक कीर्तन 91 नंतर 91 कीर्तन 11 आणि 12 नंतर अशें सांगता तुजे पाय पत्राक आदळ नाशे
ते तुका उकोल धरताले आमकां उकोल धरता आमी मागीर सेवा करतात ते पूण आमी सेवा करूंक दिल्ल्याक आमी घाले गेला येजमानाक आमी विसरले हांव आनी ताज्या ताज्या सृश्टेक देवाची सृश्टी ताका आमी आराधन करना आसा कित्याक देवाच्या उतराची ना समजोनी म्हणजे सृष्टीक आमी आराधन करून ओजिया प्रवादी म्हणटा ओजिया चॅप्टर 4:6 मुजो लोक मुजी उतर जाणवे नासतना नासला म्हणटा ओजिया चॅप्टर 4:6 मुजो लोक मुजी उतर जाणवे नासतना नासला म्हणटा आज आमचे क्रिस्तांव लोक काला नासता म्हणल्यार आज ते बायबल काय दावाच उतर वाचतात आनी दोरेतात ते रियल ते वचून समजून वाचनात जस्ट एक नांव आता की दावाच उतर वचून जालतात धरतात दावाच उतर अर्ध दीस वाशीचे ते नियाल करचे ते समजून घ्यायचे आणि ऐकतले सत आम्ही घ्यायचे त्याला मात ती जाणवे मेळटा अनेक रितीन महिमा म्हणून सांगला मनशाक आमी महिमा दिवंक नो 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 मनशा महिमा दिवंक जावंक पुरो पास्टर जावंक पुरो आनी कोणी जावन या पास्टर या प्रिचर आनी कोणी मिरेकल करतलो देवचा सोडयतलो ब्रदर आनी कोणी जावन दी देवाक दिवची महिमा दिवंक नजो एखाद्या एका व्यक्ती मुखांतर देव काम करत्या अद्भुत करत्या सरे करत्या पूण आमी ताज्या मुखांत काम करचे देवाक आमी महिमा दिचे शिवाय त्या व्यक्तीक महिमा दिना कित्याक म्हळ्यार आमी आपोस्तल कृत्य 14 वस्वार 8 ते 15 बिबोळ एक्ट्स चॅप्टर 14 8 to 15 तांतूं 14 आनी 15 14 आनी 15 वळी वाचल्यार 14 वस्वारांत केदरा लुस्त्रांत पांगलो बरो जालो ते सगळे पाडो घेवन आयले हांकां बली दिवंक हे देव म्हणून पाऊल आनी बर्नाबास ते पळयल्ल्यात पाऊलाक आनी बर्नाबास मस्त बेजार जाले दूख बगले ताणें आपली आंगोस्त्रां पिंजली आनी ते सांगला लागले कित्याक अशें बरें करतात आमी आयलो उद्देश जिवन देवाचें तुमी परतो दिवन देवा विशयान उलोवंक आयिल्ले हांव जिवन देवाची वळख तुमकां दिवंक आयिल्ले हांव पूण तुमी आज कितें करता कोणच्या देवाची वळख कोण हाडून आयला त्या देवाक सोडला कोण ते काम करते असं सुवार्थ हाडून आयला तांकां आराधन करते आज सांगतानी म्हणून आमी कळक मनशाक आराधन करते आसा आमी मनशाक मान दिना तो दमचे करते 25 वेळीत पळयता हांव कर्नेल कितें करता पेद्रूच्या पांयाक पडटा पेद्रू म्हणटा हांव मनीस म्हाका तूं आराधन करनाका देवा एकलो मात देवाक एकल्याकच आराधन कर म्हणजे आमकां पळोवंक मेळटा तशें खंयच्याय मनशाक जावं तो सुवार्थीक जावं तो प्रवादी जावं तो आपोस्तल जावं ते ताज्या मुखार मिराकलां जातात अद्भुत मिलाग्रो जातात जावं देवसार जावं ते कोणी जावं दी तसले व्यक्तिगत देवाक आमी आर्गां दिजी तूं सेवा करना आसा ताका अप्रिशिएट करीजे आमी पूण मनशाक आमी महिमा दिवंक जाय मनशा आमी इन्स्ट्रुमेंट जेजूचे आमी इन्स्ट्रुमेंट तो आमकां उपयोग करता ताज्या नांवाच्या महिमा आमी काण घेवंक नजो देवान देवाची महिमा आमी काणूंक नजो ताजी एखाद्या वेळार हांव चिंतता ताजी खुशी ना जाल्यार आमी कितेंच करूंक जायना ताजी इच्छे वेणे ताज्या इवन ताजे मजत वेणे आमी कितेंच करूंक जायना कितें म्हणटा पाशा करेक्ट भाई आज कितें जाल्यार ताजी खुशी नासतना देव ताजी खुशी नासतना एक आमचो कॅस समेत तो कालो असलो आमकां पिकोवंक जायना आनी ताजी खुशी नासता 5 पयशाची ग्रुपी समेत पडना म्हणटा आज ताजी खुशी नासता कितेंच करूंक आमी जायना कित्याक आमी त्या खुशी आमी समा पळयता आमी परिपूर्ण ताजी आमी खुशी केला मात देवाक महिमा मेळटा कित्याक आमी पळयता मातये 7 आमी पळयता 2023 सो आमी तुजें नांव अद्भुत केले आमी आश्चर्य केले जास्ती पिडेस्ता गुण केले प्रवादन केले जेजू म्हणटा तुम्ही म्हज्या तन पळोवन चला म्हजे धर्म तुम्ही मिरवले न्हू म्हज्या पळय म्हळ्यार आज अद्भुत केले मात केले म्हणजे सर्गार वचनात पण देवाच्या उतराक ते विधेय जावन चला मात सर्गार वता म्हणटा आज आमी कदाले ते देवान दिले महिमा देवाक आमी दिवं न्हू मनशांनी कदाले एका सभा ते घेवंकूच नजो इवन मेल्ल्या संत भक्त म्हणून कोणाक म्हणटात तांकां आमी मान दिवं मेल्ल्या मनशांक जीव देव मात्र आमच्या मान बाप पूत आनी पवित्र जीव देव मात्र आमच्या मानाक महिमेक मार्गांक योग्य जालो देव तशें न्ही आनी एक पाश्टान सांगले पाश्टाचे उतार कोलोसो 3:17 तेंत कोरिंथीकांक बरयलें पयले 10 वस्वार आमी 34 वळींत आमी पळयता आमी केल्यारी जेवल्या 34 न्ही 30 आनी 2 वळ पयलो कोरिंथ 10 वस्वार 30 आनी 2 वळ 1 कोरिंथ चॅप्टर 10 32 to 33 आमी पळयता आमी करण्यांत शब्दांत आनी खंयच्या कामान कितें करता
तांतू आम्ही देवाक महिमा दिवंक जाय वय महिमा देऊन जाय. हर एक अंतू आम्ही देवाक महिमा दिवंक जाय जावंक पुरो आम्ही मागतना मिराकल जाले वय जावंक पुरो आम्ही मागतना देवसार दावलो वय जावंक पुरो आमचे दोन बरें प्रिचिंग आयलें वय जावंक पुरो कितें एक साधन आमी केलें वय. खालें आसूं दी वय सगली मान सगळो महिमा आमी देवाक दिता वय तुमकां गोत्ता आसूंक हे पटी चंद्रलोकाक गेल्लो पयलो व्यक्ती हांव चिंता नील आर्मस्ट्रॉंग म्हणून ताचे लागीं सगळे तो वचून आयल्या उपरांत सगळे मिडियाचे ताजे इंटरव्यू घेवंक आयले इंटरव्यू घेवंक येता आसतना ताजे लागीं ते पयले क्वेश्चन विचार लागले मनशाच्या हर एक मनशा पैकी पयलो मनीस तूं जावन आसा की चंद्रलोकाक पयलो पांय दवरलेलो ह्या वेळार तुजो बोगणा कितें जावन आसा तुजो अनुभव कितें बोगणा कांय तरी आमकां सांगूंक शकता की म्हण सांगा लागले ताका तो म्हणालो जावंक पुरो चंद्रलोकाक सगळे संवसारांत गेल्ल्या पैकी पयलो मनीस हांव जावंक पुरो हाचेर आनी एक व्हडली एक गजाल आसा सर्ग आनी संवसाराचो धनी जावन आसलो जेजू क्रिस्त सोपोटो मनीस जावन ह्या संवसाराक आमच्या खातीर आयलो पळय ताणें धरणीचेर पांय दवरलो पळय आनी आमच्या भशेन जियेलो पळय ते जावन आसात हर एका चरणी व्हडलें अद्भुत म्हणालो आपणाक कितें तकसून सर्गान संवसार धनी एक मनीस जावन ह्या संवसाराक आयलो न्ही ते व्हडले अद्भुत म्हणून सांगूंक लागलो म्हळ्यार ताका महिमा ताणें सोम्याक दिवची आमी हांगा सर पळयता आमी कितेंय साधन करता ताजी मजत नासतना आमकां करूंक जायना कितेंय काम करता कितेंय जोडटा आनी कितेंय करता शिकता तालंतां जोडटा पयशे जोडटा कितेंय बोर्ड जोडटा खालें आसूं दी ताजी मजत नासतना जेजू क्रिस्ताची मजत नासतना आमकां कितेंच करूंक जायना त्या वरी आमी सदांच मान महिमा ताका दिवंक जाय जुवांचे शुवर्तमान 16वा वस्वर 14वी ओळ सांगता पवित्र आत्मा आमचे ते येता तेन्ना आमी ताका सोम्या जेजू क्रिस्ताक सगळी महिमा दिता वत्तुगूर ते एका व्यक्ती ते निज पवित्र आत्मा आसा म्हणून कोणा ते पवित्र आत्मा आसा तो व्यक्ती कितें करता सोम्याक दिता महिमा सोम्या जेजू क्रिस्ताक सगळी महिमा तो दिता मस्त खुशी जाली आज ह्या महिमेच्या विशयान चर्चा करूंक तुमच्या सांगात पास्टर पीटर कॉर्नर्स आनी पास्टर पुल्लोस मोंतेरो तुमकां हांव वंदन म्हणटा ह्या चर्चे खातीर आयिल्ल्या खातीर तशेंच मोगचनो भारताचे सत ह्या कार्यक्रमा मुखांतर आज आमी देवाक दिवच्या महिम्या विशयांत आमी चर्चा केल्यात आनी हे कार्यक्रम तुमकांय मस्त खुशी संतोष हाडला म्हणून हांव चिंता आनी हे सदांनीत हे आसरा टी व्ही चॅनल तुमी पळयात आनी परत अनेक कार्यक्रमांत तुमच्या मुखार येता पर्यंत सुखां नासतना खणां नासतना तुमी पळयात तुमच्या मोगाचे आसरा टी व्ही. God bless you. Praise the Lord.